धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी ती हाक दिलेली आहे की दिनांक 21 जानेवारी रोजी कुठूनही घुसा परंतु मुंबईमध्ये दिसा। कारण की लोकशाही मार्गाने लढा लढत असताना सध्याच्या शासनानं त्यांना अटक करून लढा हा चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। न्यायालयाने सुद्धा त्यांना 28 तारीख देऊन एक प्रकारे क्रूर चेष्टा केली आहे। त्यामुळं संतप्त झालेल्या दीपक भाऊंनी जो आवाहन केलेलं आहे की सर्व धनगर समाज बांधवांनी, माझं असं म्हणणं आहे की केवळ धनगर समाज बांधव नाही, कारण की मराठा आरक्षण लढ्यामध्ये धनगर समाजाच्या लोकांनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर सहभाग दिलेला आहे। त्यामुळे एक मराठा सेवक या नात्यानं माझी अशी सर्व बंधूंना आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाचे लोक येतील त्यांना अन्न पाणी, ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी आवाहन केलंय की त्यांना अन्न पाणी त्याचबरोबर घासातला घास द्या। कारण की हा लढा जो आहे गेल्या कित्येक दशकापासूनचा लढा जो आहे, आणि विशेष म्हणजे एसटी प्रवर्गातनं धनगर समाजाची अंमलबजावणी हा लढा आहे। आरक्षण ऑलरेडी त्यांना मिळालेलं आहे। इतर राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळतं, मग महाराष्ट्रामध्ये हा का नाही? त्यामुळे या सरकारनं जी फसवणूक चालली आहे आणि दीपक भाऊंचा लढा जो चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा सर्व आम्ही बांधव निषेध करत आहोत। आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी आवाहन करत आहोत की प्रत्येक धनगर समाज बांधवांना कुठूनही घुसा परंतु मुंबईमध्ये दिसा, या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी एकत्र जमायचंय असं मी आवाहन करतो। येळकोट येळकोट